या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री साई चिंतामणी लॉन्स व मंगल कार्यालय, संदीप शेळके, मोबाईल नंबर 98 816 230 27, सुनील शेळके, मोबाईल नंबर 98 502 327 43 आणि बंडू पगार, मोबाईल नंबर 90 28 10 74 68। शहरातील सिन्नर पुणे महामार्गावरील शासकीय विश्राम गृहाच्या पाठीमागील मुस्लिम समाज बांधवांच्या चांद हजरत शेख सुलेमान शावली दर्ग्यातील दानपेटी सोमवार दिनांक 9 डिसेंबरच्या पहाटेच्या सुमारास दोघा चोरट्यांनी फोडून त्यातील 7,000 रुपयांची रोकड लांबविण्याची घटना घडली। याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे मुस्लिम समाज बांधवांची चांद हजरत शेख सुलेमान शावली नावाची दर्गा असून त्या दर्ग्याची देखभाल मुख्तार दबीर शेख हे करतात। दर्ग्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून मुख्तार शेख यांच्या मोबाईलवर त्यांचे फुटेज चित्रित होत असते। मुख्तार शेख यांचे गॅरेजही याच परिसरात असल्याने ते दररोज सकाळी 6 वाजता दर्ग्याचे दरवाजे उघडतात। रविवार दिनांक 8 डिसेंबर रोजी सायंकाळी त्यांनी दर्ग्याचे दरवाजे बंद करून रात्री झोपी गेले। सोमवारच्या पहाटे त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या मोबाईलवर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दर्ग्याजवळ 2 इसम संशयित हालचाल करत असल्याचे आढळून आले। त्यामुळे त्यांनी तात्काळ परिसरातील रहिवासी असलम शेख, सिकंदर हकीम, वसीम पठाण यांच्याशी संपर्क करून दर्ग्यावर पोहोचले। त्यावेळी त्यांना दर्ग्यातील दानपेटीचे कुलूप तोडल्याचे आढळून आले। त्यांनी परिसरात शोधाशोध सुरू केली। त्यावेळी त्यांना शिवनदीच्या परिसरातील झाडीत एक जण लपलेला दिसला। त्यांनी जवळ जाऊन त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव मुन्ना शबीर पठाण असे सांगितले व त्याचा साथीदार मनोज परदेशी यांच्या साथीने दानपेटी फोडल्याची कबुली दिली। मनोज परदेशी हा दानपेटीतील 7,000 रुपये घेऊन पळून गेले असल्याचे सांगितले। मुख्तार शेख यांनी मुन्ना पठाण यास पोलिसांच्या स्वाधीन केले असून त्यांनी चोरीची फिर्याद सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। याबाबत मुन्ना पठाण व मनोज परदेशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत अधिक तपास सिन्नर पोलीस करत आहे। SCN न्यूज साठी अक्षय गायकवाड।